हिंडलगा कारागृहातील परिसरात जामर लावल्यामुळे स्थानिक नागरिकांना मोबाईल नेटवर्कची समस्या उद्भवत आहे। गावामध्ये कोणत्याच कंपनीचे नेटवर्क येत नाही, त्यामुळे कुणाशी संपर्क करायचा असेल तर संपर्क होत नाही। हिंडलगा परिसरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। ही बाब लक्षात घेऊन हिंडलगा ग्रामपंचायतीच्या वतीने हिंडलगा कारागृहातील जामर फक्त कारागृहातच लावावं, जेणेकरून स्थानिक जनतेला नेटवर्कची समस्या उद्भवणार नाही। जेल प्रशासनाला जामरच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे। गेले 5 दिवस हिंडलगा ग्रामपंचायतीच्या व्याप्तीमध्ये लक्ष्मीनगर, विजयनगर, हिंडलगामध्ये खास करून जिओ हा सिम कार्डचं टोटल नेटवर्कच बंद झालेलं आहे। त्यामुळे लोकांना सगळ्या सिमाला त्याच्यामध्ये लोकांना नाहक त्रास झालेला आहे। फोन बंदच होऊन बसलेला आहे की कुणाला लावायचं, गुगल पे, फोनपे या सगळ्या गोष्टी ट्रान्झॅक्शन बंद झालेल्या आहेत। त्याच्यानंतर बँकचं जे ट्रान्झॅक्शन असतं समोरच QVG बँक आहे, सोसायटी आहेत, त्यांचं सगळं अकाउंटचं प्रॉब्लेम झालेला आहे। आणि ग्रामपंचायत आमची जवळ असल्यामुळे, कारण आज ऑनलाईन सगळं असल्यामुळे सगळ्याच गोष्टी या मोबाईल नेटवर्कच्या अवलंबून असतात। त्यासाठी आमचं निवेदन असं आहे की तुम्ही जेलमध्ये जामर लावण्याचा आमचा काही विरोध नाही, तुम्ही त्यांच्या मर्यादित लावा। आता त्यांनी 5 वर्षाच्या मागे काय केले, आमची हिंडलगा जेलच्या जवळपास 90 एकर जमीन आहे, त्याच्या बाउंड्रीला त्यांनी मोठे जामर लावलेत, मोठे टावर हे करून। त्या दृष्टिकोनातून लक्ष्मीनगर ह्या भागामध्ये, विजयनगर आणि हिंडलगा भागामध्ये टोटल नेटवर्कचं प्रॉब्लेम झालेला आहे। लांबपर्यंत सह्याद्रीनगर, गणपतीपर्यंत हा जामर ओढत आहे। त्यासाठी लवकरात लवकर लोकांना ह्या लोकशाहीमध्ये त्रास करू नये असं आमचं जेल प्रशासनाला विनंती आहे। नाहीतर यांनी जर हे 8 दिवसामध्ये हे जामरचं रिस्ट्रिक्शन कमी करून लोकांना सगळं नेटवर्क व्यवस्थित झालं नाही तर आम्ही ग्रामपंचायत हिंडलगा गावाच्या नागरिकांना पुढचं इथं आमच्या हिंडलगा विंगर रोडला रास्ता रोको करायचा आम्ही विचार करालो आहे। यांनी जर केले नाही तर त्यासाठी हे व्हायच्या अगोदरच या जिल्हा प्रशासनानं लोकांचा विचार करून फक्त झेलापुरता, कारण आताच तुम्ही फोन सोडला नाही तर हे जामर बसवण्याचा उद्देशच काय, हा लोकांचा प्रश्न आहे, आमचा नव्हे। त्यासाठी तुम्ही लोकांना त्रास करू नका आणि जामर हे टोटली बंद करून सहकार्य करावे असं मी ह्या ग्रामपंचायतच्या निवेदन सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, गावातील नागरिक, युवा वर्ग इथं आज सुरुवातीला थोड्या प्रमाणात दिलेलं आहे। आणि याचं जर हे झालं नाही तर मोठ्या प्रमाणात आम्ही पुढचा विचार करू असं तर मी रामचंद्र कुद्रेकर, ग्रामसदस्य हिंडलगा। इंजिनिअरिंगच्या मुलांच्या आता सध्या परीक्षा चालू होणार आहेत, त्याच्यामुळे सगळं ऑनलाईन झाल्यामुळं त्यांना देखील आता भरपूर त्रास होत चाललेला आहे। इतर गोष्टीकडे बघितलं आमची पंचायत पूर्ण ऑनलाईन झालेली आहे। आज पंचायतमध्ये जर कोण टॅक्स भरायला आलं किंवा काय आलं त्याला काय म्हणतात, सर्व्हर नाही म्हणतात। ते आरोप काय करतोय आमच्यावरती, तुमचं असं रोजची नाटकं चालू असं, हे जे आरोप असेल ना हे सगळं जामरमुळे होत चाललेलं आहे। तेव्हा आम्ही यांना आता निवेदन दिलेलं आहे की तुम्ही 3-4 दिवसामध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, हा सॉल्व्ह करून इथल्या लोकांना जो काय नाहक त्रास व्हायला आहे हा दूर करावा एवढंच त्यांना विनंती केलेली आहे। अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। या प्रसंगी हिंडलगा ग्रामपंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, ग्रामपंचायतचे सदस्य आणि गावातील नागरिक उपस्थित होते।